हॅलो छोट्या दोस्तांनो, मित्रमैत्रिणींनो, पालक आणि शिक्षकांनो, कसे आहात सगळे? मस्त मजेत. आजची आपली कॉन्सेप्ट आहे ग्रामरची वर्ब्स. VERBS वर्ब्स. मी स्पेलिंग मुद्दाम सांगितलं कारण बऱ्याच मुलांना मी जेव्हा शिकवते तेव्हा असा अनुभव येतो की वर्ड आणि वर्ब ह्याच्यामध्ये ऐकताना थोडासा गोंधळ होतो. तर WORD म्हणजे वर्ड म्हणजे शब्द आणि VERB वर्ब म्हणजे ग्रामरची एक कॉन्सेप्ट आहे. ती काय आहे ती आज आपण बघणार आहोत. तर आता वर्ब्स म्हणजे अगदी सोपं आहे. हां, तुम्ही सगळी मुलं हा जो व्हिडिओ बघत असाल, पहिलीत असाल, दुसरीत असाल, सगळेजण काय करता? भरपूर मस्ती, भरपूर दंगा, भरपूर उड्या, भरपूर धावणं, बरोबर की नाही? हां, मग उड्या मारणे, धावणे, जेवणे, खाणे, पाणी पिणे, झोपणे, म्हणजेच इंग्लिशमध्ये सुद्धा समजून घेऊयात. रन, डान्स, वॉक, ईट, स्लीप, जम्प, आणखीन तुम्ही काय करता? स्टडी, रीड. ह्या सगळ्या शब्दांमध्ये आपल्याला काय दिसतं? आपण काहीतरी ॲक्शन करतो आणि त्या ॲक्शन्सना ही आपण नावं दिलेली आहेत, बरोबर? तर हे जे सगळे ॲक्शन वर्ड्स आहेत त्यांना म्हणतात वर्ब्स. रन इज अ वर्ब. रन ही इज ॲक्शन आहे. आपण त्याच्यामध्ये धावण्याची क्रिया करत असतो, धावत असतो, त्याच्यामुळे रन इज ॲक्शन. रन इज अ वर्ब. सिट, स्टँड ह्या सुद्धा ॲक्शन्स आहेत, त्याच्यामुळे ते सुद्धा आहेत वर्ब्स. आता मी काय करते? मी तुमच्याशी बोलते. टॉक, स्पीक, दीज आर ऑल्सो ॲक्शन्स, त्याच्यामुळे हे सुद्धा काय आहेत? वर्ब्स आहेत. आता हे वर्ब्स आपण वाक्यात कसे वापरायचे ते समजून घेऊया. पहिलं वाक्य काय आहे? प्लीज कीप द प्लेट्स ऑन द टेबल. टेबलवर ताटं ठेव किंवा टेबलवर ताटल्या ठेव, बरोबर? आता ठेवणे म्हणजे ही काय झाली? ॲक्शन झाली. आपण काहीतरी कृती करतोय. ताटं हातात घेतली आणि ती टेबलवर ठेवली, त्याच्यामुळे कीप इज अ वर्ब. कीप हा झाला एक ॲक्शन वर्ड, त्याच्यातनं काहीतरी ॲक्शन घडते, त्याच्यामुळे हा शब्द म्हणजे आहे एक वर्ब. ठीक आहे. दुसरं वाक्य काय आहे? डू वॉश युअर हँड्स वेन यू कम बॅक होम. जेव्हा तुम्ही कुठूनही बाहेरनं घरी येता तेव्हा हात धुवा. आता वॉशिंग है ना, वॉशिंग म्हणजे काय? हात धुण्याची एक क्रिया, बरोबर? त्याच्यामुळे वॉश इज ऑल्सो अ वर्ब. ओके. आता वी ऑल गो टू स्कूल एव्हरी डे. आम्ही सगळे दररोज शाळेत जातो. जाणं म्हणजेच आपण चालत जातो, बसनी जातो, जसे काही जात असू. जाणं ही सुद्धा एक ॲक्शन आहे, बरोबर? त्याच्यामुळे गो हा सुद्धा जो शब्द आहे तो म्हणजे एक वर्ब आहे. आणि शेवटचं वाक्य आहे शी पेंट्स सो वेल. ती खूप छान पेंटिंग करते, म्हणजे पेंटिंग करण्याची सुद्धा एक क्रिया झाली, बरोबर? आता तुमच्या रोजच्या आयुष्यात अगदी हा व्हिडिओ बंद केल्यानंतर पुढच्या अर्ध्या तासात सुद्धा ज्या काही तुम्ही ॲक्शन कराल ते आपल्या आईला किंवा बाबाला सांगायचं की मी एवढे एवढे वर्ब्स गेल्या अर्ध्या तासात केले. धावलो, जेवलो, झोपलो, पाणी प्यायलो, जे काही असेल ते. ठीक आहे. तशीच मजा घेत शिकत राहा, म्हणजे मग शिकण्याचा कंटाळा येणार नाही. ठीक आहे. पुढच्या वेळेला नवीन व्हिडिओ सकट पुन्हा भेटूया. बाय बाय.